Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see new course, new lecture series for Introduction to Forestry. This is first course for forestry subject in second semester, and course number is FRST 121 and credit is 2 plus 1 sorry 1 plus 1 is equal to 2. In this lecture we have to see theory syllabus with brief discussed with IMP topics. तर मित्रांनो, आपलं या सर्वांचं BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव म्हणा आणि त्याचबरोबर हा नवीन सब्जेक्ट आहे फॉरेस्ट्री या विषयाबद्दलचा, की ज्या सब्जेक्टचं पूर्वी कधीही अभ्यास केलेला नसतो किंवा कधीही त्याविषयी काहीही सुद्धा वाचन नसतं. तर हा जो नवीन सब्जेक्ट असणार आहे तो मुद्दाम तुमच्या डिग्रीमध्ये समाविष्ट केलेला आहे. कारण पुढे काही परीक्षांसाठी किंवा ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्यामध्ये फॉरेस्ट्रीमधील जे प्रश्न आहेत त्याचे वेटेज 5% असणार आहे MSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्यामध्ये काय होतं की यामधील ज्या कन्सेप्ट आहेत त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसतं. तर अशी समस्या विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून हा सब्जेक्ट तुमच्या सेकंड सेमेस्टरमध्ये सामील केलेला आहे. 1+1चा विषय असणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सिलेबस काय असणार आहे या सब्जेक्टसाठी आणि त्यामधील जे इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत ते कायमच तुम्हाला उपयुक्त पडतील असे इम्पॉर्टंट टॉपिक्सबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा पाहूयात सिलेबस काय असणार आहे तो. तर FRST या सब्जेक्टसाठी सिलेबस आपण पाहत आहोत. पहा, तर यामध्ये लेक्चर नंबर फर्स्ट आणि सेकंड आहे ते डेफिनेशन्स ऑफ बेसिक टर्म्स रिलेटेड टू फॉरेस्ट्री, डेफिनेशन ऑफ सिल्व्हिकल्चर, ऑब्जेक्टिव्स ऑफ सिल्व्हिकल्चर, फॉरेस्ट क्लासिफिकेशन, 16th मेजर टाइप्स ऑफ फॉरेस्ट विथ स्पेसीज कंपोजिशन आणि याचं वेटेज आहे पहा 5% साठीचं. तर या पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायच्या ज्या बेसिक टर्म्स आहेत फॉरेस्ट्रीमधील त्यांच्याविषयी माहिती घ्यायची आहे, त्यांचे डेफिनेशन्स आपल्याला पाहायचे आहेत. त्याचबरोबर सिल्व्हिकल्चर कशाला म्हणायचं, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत आणि त्याचप्रमाणे फॉरेस्टचं क्लासिफिकेशन कोणत्या टाईप्समध्ये होतं ते मेजर 16 टाईप्स आणि विथ त्यांचे जे स्पेसीज आहेत त्या टाईपमध्ये आढळणारे त्यांची माहिती आपल्याला या लेक्चरमधून घ्यायची आहे. त्यानंतर लेक्चर नंबर थर्ड सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन फॉरेस्ट पॉलिसीज. तर फॉरेस्टचं जे कन्झर्वेशन आहे ते करण्यासाठी ज्या पॉलिसी शासनाने तयार केलेल्या आहेत की त्यामध्ये इंडियन फॉरेस्ट ॲक्ट असू शकतो किंवा आपण फॉरेस्टमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, जे फॉरेस्टच्या ज्या संपत्ती आहेत त्याच्यावरती कोणाचा अधिकार असणार, त्याचप्रमाणे फॉरेस्टमधील जे ॲनिमल्स असतील, जे हॅबिटॅट असतील त्याच्याविषयी ज्या पॉलिसीज केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहेत, प्रोटेक्शनच्या बाबतीत ज्या पॉलिसीज असणार आहेत त्याचे जे फीचर्स आहेत ते आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो लेक्चर असणार आहे ते असणार आहे नॅचरल रिजनरेशन. त्यामध्ये नॅचरल रिजनरेशन फ्रॉम सीड अँड व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, कॉपिसिंग, पोलार्डिंग, रूट सकर्स विथ एक्झाम्पल्स. तर फॉरेस्टमध्ये काय होत असतं पहा, जे नॅचरल जे हॅबिटॅट आहे किंवा जे नॅचरल जे झाडं असणार आहेत, वृक्ष असणार आहेत
ते जास्तीत जास्त करून नॅचरल रिजनरेशनच्या स्वरूपामध्ये येत असतात. म्हणजेच ते सीडपासून त्यांचं रिजनरेशन होईल किंवा व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून होईल. त्याचप्रमाणे जे विविध जे प्रकार आहेत नॅचरल रिजनरेशनचे, हे आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे आणि हे 4थ्या क्रमांकाचं लेक्चर महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 5 आर्टिफिशियली रिजनरेशन आणि ऑब्जेक्टिव्ज, चॉईस बिटवीन नॅचरल अँड आर्टिफिशियल रिजनरेशन, इसेन्शियल प्रिलिमिनरी कन्सिडरेशन्स फॉर आर्टिफिशियल रिजनरेशन. तर यामध्ये काय येतं की आपण कृत्रिमरित्या जे हिरवळ आहे किंवा जे निसर्गामधील जे घटक आहे, फॉर एक्झाम्पल जे झाडं आहेत, वृक्ष आहेत, ते लावणं आणि त्या फॉरेस्टमधील जे ग्रीन कवर आहे ते वाढवणं, याला म्हणायचं आर्टिफिशियली रिजनरेशन. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय असणार आहेत, आर्टिफिशियली चांगलं का नॅचरल चांगलं, त्याचप्रमाणे ज्या कन्सिडरेशन्स आहेत, ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत आर्टिफिशियल रिजनरेशन करण्याच्या आधीच्या, त्या देखील आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत. आणि हे देखील लेक्चर अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा 10% वेटेज आहे पहा. त्यानंतर लेक्चर नंबर 6 क्राउन क्लासिफिकेशन ऑफ ट्रीज, आणि हे लेक्चर आहे 5% वेटेजसाठीचं. आता क्राउन क्लासिफिकेशनमध्ये काय येतात पहा, जे त्या ट्रीजच्या ज्या फांद्या आहेत किंवा त्यांचा जो आकार आहे किंवा त्यांचा जो पसारा आहे त्याच्यानुसार ट्रीजचं क्लासिफिकेशन. त्यानंतर लेक्चर नंबर 7 आहे टेंडिंग ऑपरेशन्स. तर टेंडिंग ऑपरेशन्समध्ये कोणकोणत्या ऑपरेशनचा समावेश होते पहा, विडिंग, क्लिनिंग, थिनिंग. तर हे होतील मेकॅनिकली किंवा ऑर्डिनरी, क्राउन अँड ॲडव्हान्स्ड थिनिंग. तर टेंडिंग ऑपरेशनमध्ये या सर्वांचा समावेश होतो आणि हे आहे 5% वेटेजसाठीचं. लेक्चर नंबर 8 असणार आहे फॉरेस्ट मेन्सुरेशन. तर फॉरेस्ट मेन्सुरेशनची ऑब्जेक्टिव्ज, डायमीटर मेन्सुरेशन, इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन डायमीटर मेन्सुरेशन, मेजरमेंट्स. तर यामध्ये काय आहे पहा, फॉरेस्टमधील जे विविध जे घटक आहेत त्यांचं आकारमान मोजायचं, की त्यांचे जे साईज आहे ती मोजायची किंवा किती डॉमिनन्स आहे हे मोजणं, आणि हे आहे 5 मार्क्ससाठीचं. त्यानंतर लेक्चर नंबर 9 असणार आहे नॉन इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ हाईट मेजरमेंट. तर हाईट मेजरमेंट करण्यासाठी कोणतेही इन्स्ट्रुमेंट न वापरता कोणत्या मेथड्स यूज केल्या जातात पहा. तर त्यामध्ये एखाद्या झाडाची सावली किती पडत असेल किंवा त्याचा एखाद्या वृक्षाचा आकार हा त्याच्या सावलीवरून ठरवणे, बरोबर आहे. इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ हाईट मेजरमेंट. आणि त्याचमध्ये इन्स्ट्रुमेंटल मेथड कोणते आहेत, तर त्यामध्ये जिओमेट्रिक अँड ट्रिग्नोमेट्रिक प्रिन्सिपल्स, इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन हाईट मेजरमेंट. तर यामध्ये इन्स्ट्रुमेंटल मेथड्समध्ये पहा जिओमेट्रिक आणि ट्रिग्नोमेट्रिक प्रिन्सिपल्स. आता यामध्ये तुम्ही पाहिलं असेल पहा, ट्रिग्नोमेट्रिकमध्ये एखाद्या ट्रीची हाईट किंवा कोणत्याही ट्रायंगलचं जो हाईट मोजण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक प्रिन्सिपल कसं वापरतात. त्यानंतर लेक्चर नंबर 10 असणार आहे ट्री स्टेम फॉर्म, फॉर्म फॅक्टर, फॉर्म कोशंट. तर ट्रीचा जो स्टेम आहे त्याचं फॉर्मेशन, त्याचप्रमाणे जे फॉर्म फॅक्टर आहे आणि फॉर्मचा कोशंट आहे हे देखील आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 11 आहे मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ फेल्ड अँड स्टँडिंग ट्रीज, एज डिटर्मिनेशन ऑफ ट्रीज. तर एखाद्या पडलेल्या किंवा पडझड झालेल्या ट्रीचं, त्याचप्रमाणे एक स्टँडिंग ट्री असेल तर त्याचं व्हॉल्यूम कसं मेजर करायचं हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आणि त्याचप्रमाणे
एखाद्या ट्रीचं एज किती असेल, वय किती असेल, हे देखील आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 12 and 13 ॲग्रोफॉरेस्ट्री डेफिनेशन्स, इम्पॉर्टन्स, क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम्स, क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन ऑफ ट्रीज इन ॲग्रोफॉरेस्ट्री. तर हे पहा, या कोर्समधील हे देखील अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे. पहा, ॲग्रोफॉरेस्ट्री. तर त्याची डेफिनेशन, इम्पॉर्टन्स, क्लासिफिकेशन, क्रायटेरिया हे महत्त्वाचे पॉईंट यामधील आहेत आणि हे 10% तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच विचारलं जाणार आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 14 डिफरंट ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम्स प्रेव्हॅलंट इन कंट्री. ज्या वेगवेगळ्या ॲग्रोफॉरेस्ट्रीच्या ज्या सिस्टीम्स आहेत आपल्या कंट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या, त्यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 15 शिफ्टिंग कल्टिवेशन, टाउंग्या, ॲली क्रॉपिंग, वाईन ब्रेक्स अँड शेल्टर बेल्ट्स, होम गार्डन्स विथ रिजनल एक्झाम्पल्स. तर हे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पहा, यामध्ये सर्व ज्या कन्सेप्ट आहेत, शिफ्टिंग कल्टिवेशन, टाउंग्या, ॲली क्रॉपिंग, वाईन ब्रेक्स, त्याचप्रमाणे शेल्टर बेल्ट्स, होम गार्डन्स, हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे देखील महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. पहा, 10% वेटेजसाठीचं. त्यानंतर लेक्चर नंबर 16 and 17 कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ 2 इम्पॉर्टंट फास्ट ग्रोविंग ट्री स्पेसीज ऑफ द रिजन. तर यामध्ये ज्या 2 स्पेसीज दिलेल्या असतील त्या स्पेसीजचं कल्टिवेशन प्रॅक्टिस आपल्याला पूर्ण शिकायचं आहे. तर त्या कल्टिवेशनमध्ये त्या ट्रीबद्दल सर्व माहिती येईल. थोडक्यामध्येच त्या ट्रीचं रेशन कार्ड असेल की ज्यामध्ये आपल्याला सर्व माहिती त्या ट्रीबद्दल समजेल. तर हे असणार आहे 5%च्या वेटेसाठी. तर मित्रांनो, अत्यंत चांगल्या प्रकारचा सिलेबस हा इंट्रोडक्शन टू फॉरेस्ट्री या सब्जेक्टसाठीचा आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहिलं थेअरी सिलेबस, इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत त्यांच्याबद्दल. तर हे होते लेक्चर नंबर 1 फॉर FRST 121 मीन्स इंट्रोडक्शन टू फॉरेस्ट्री. तर मित्रांनो, या लेक्चरमधील जी माहिती आहे त्या माहितीचा नक्कीच तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होईल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.